तुमच्या बरोबर असं कधी झालंय का? समजा आपण जर मॅच बघत असलो टीव्हीवर किंवा काही खेळ खेळत असलो, ओके, किंवा घरात काही खेळ खेळत असलो किंवा मूव्ही बघत असलो, तर आपण रात्रभर जागतोय, काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर समजा आपल्याला जर एखादं काम, महत्वाचं काम करायचं आहे, विशेषतः पुस्तक वाचायचं आहे, तर आपण रात्रभर जागतो का? नाही, 10 मिनिटात फुर्र. म्हणजे हे झोपेचं नेमकं रहस्य काय आहे? असं का होतं की ज्यावेळेस जे जास्त महत्वाचे कामं नसतात, मूवीज वगैरे, क्रिकेट वगैरे बघण्याचे, त्यावेळेस आपल्याला झोप येत नाही, पण ज्यावेळेस जे महत्वाचे कामं करायचे त्यावेळेस जाम झोप येते. ओके, तेच बघू आपण आज, नेमकं काय भानगड आहे बा झोप म्हणजे. आता चला ते जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिलं समजलं पाहिजे हाऊ वी गेट स्लीप. नेमकं आपल्याला झोप कशी येते ते आपण बघू. आता सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला काय बोलतात माहिती का? NREM स्लीप, म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट. ओके, आता ते नेमकं काय आहे ते बघू आपण. स्टेज 1, त्याची स्टेज 1 काय आहे? लाईट स्लीप. म्हणजे आपण झोपल्यानंतर काही मिनिटं आपल्याला असं वाटतं हा कळतंय सगळं, आजूबाजूचा आवाज येतो वगैरे, त्याला बोलतात लाईट स्लीप. म्हणजे आपली प्रोसेस चालू झाली झोपेची, झोप लागली नाहीये, प्रोसेस चालू झाली. त्याच्यामध्ये जर काही मोठा आवाज आला ना, आपण लगेच खाडकाने उठतो आणि काय करतो, ज्याने आवाज केलाय त्याला नाही. ओके, डिस्टर्ब होतो ना झोपेला. दुसरं काय? स्टेज 2. स्टेज 2 काय आहे? स्लाइटली डीपर स्लीप. आता या स्लाइटली डीपर स्लीप मध्ये काय होतं का? ब्रेन वेव्ह पॅटर्न्स, आपल्या ब्रेनला सिग्नल जातो की बाबा रे आता आराम करायचा आहे, झोपायचा आहे. ओके, दिवसभर जो काय कचरा गोळा केलाय आपल्या सेन्सरी ऑर्गननी, ओके, डोळ्यांनी, कानांनी, नाकानी, तो सगळं व्यवस्थित लावायचा आहे. ओके, फक्त डम करतो इन्फॉर्मेशन, राईट? आपण जे सेन्सरी ऑर्गन आहेत जे त्यांच्याकडून घेऊन आपण फक्त डम्प करतो, पण रात्री झोपेत ती व्यवस्थित लावली जाते, लायब्ररी बनवली जाते. महत्वाची इन्फॉर्मेशन ती थोडीशी चांगल्या पुढच्या खाण्यात ठेवली जाते, त्याच्यानंतर प्रतवारी केली जाते. ओके, ते बघू आपण नंतर. ओके, आपण बघणार आहोत की एकदा वाचलेलं कायमचं कसं लक्षात राहील. ओके, त्यात आपल्याला हे कळेल की मेमरीचे पॅटर्न्स कसे असतात, कशी ठेवली जाते मेमरी. ओके, सो रात्री मेंदूला मग काय होतं, त्याचे जे काय वेव्ह पॅटर्न्स चेंज होतात. त्याला कळतं की आता आराम मिळणार आहे आपल्याला, आता काही उद्योगाचं काम नाही, आपले सेन्सरी ऑर्गन शांत होणार आहेत. ओके, आता त्याच्यानंतर स्टेज 3 काय आहे? डीप स्लीप. आता या स्लाइटली डीपर स्लीप मध्ये जर आवाज आला किंवा काय आलं आणि आपली जर झोप मोड झाली, थोडीशी तंद्री लागलेली असते आपल्याला झोपेत, आणि जर झोप मोड झाली तर काय होतं मग? संताप, राग. मग काही खरं नाही बाबा. जर पोरांनी काही समजा दिवसा झोपलेले पोरांनी जर काही उद्योग केला असला, त्यांचं काही खरं नाही. ओके, त्याच्यानंतर स्टेज 3, ओके, ही आऊलची झोप आहे. आऊल अचानक काय झालं, लगेच उठणार, काय झालं? त्याच्यानंतर स्टेज 3 डीप स्लीप. ओके, ही कुंभकर्णाची झोप आहे, डीप स्लीप. हे काही केल्या उठत नाही. बॉम्बस्फोट करा तुम्ही तिकडं, काहीही करा, उठत नाही. एकदम डीप स्लीप, काय घेणं नाही. मेंदू पूर्ण झोपलेला आहे, बॉडीचे पूर्ण सगळे सेन्सरी ऑर्गन्सला शांत केलेलं आहे. ते कसं ते बघणार आहोत, कसं शांत करतं सेन्सरी ऑर्गनला. भूल आलेली, भुलीचं कसं इंजेक्शन दिल्यानंतर माणसाला काय कळतच नाही. ओके, आता ज्यांचे ऑपरेशन झाले त्यांना रिलेट करता येईल की एकदा जर भूल दिली तर जोपर्यंत आपण उठत नाही तोपर्यंत आपण ठार झोपलेला राहतो. ठार, कुंभकर्णाची झोप. आपल्याला काहीही कळत नाही काय चाललंय. पुढे जाऊ आपण आता. तर हे 3 प्रकार झाले कशाचे? NREM, नॉन रॅपिड आय मुवमेंट असं बोललं जातं याला, त्या स्टेज 3 स्टेज. आता ह्या जे डीप स्टेज आहे 3, तुम्हाला सांगितलं मी, यात काय होतं माहितीये का? क्रुशियल, भरपूर महत्वाचे फॉर फिजिकल रेस्टोरेशन. जर कुठं लागला असेल, आपल्या बॉडीला इजा झाली असेल, जखम झाली असेल, काही इंटरनल असतात मुवमेंट लागलेलं असतं, तर तिथं रिपेअर करायला लागतं ना. बॉडी काय करते? बाकी सगळे सेन्सरी ऑर्गन बंद करते आणि तिकडे पाठवते पेशी, जा बाबा तिथं रिपेअर करा, रिपेअरिंग करून घ्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी कशी फ्रेश बॉडी परत काम करायला. सो रिस्टोरेशन
मोमेंट्स याच्यासाठी भरपूर महत्वाची असते. जर प्रॉपर झोप जर नाही झाली, तुम्ही आजारातून लवकर बाहेर पडणार नाही. बघा, डॉक्टर त्याच्यामुळेच बोलतो आजारी पडल्यानंतर चांगली झोप घ्या, म्हणजे कसं रिस्टोर होईल बॉडी. त्याच्यानंतर अँड मेमरी कॉन्सॉलिडेशन. तुम्हाला सांगितलं आपल्या मेमरीची प्रतवारी केली जाते, महत्वाचं, त्याच्यानंतर कमी महत्वाचं आणि काहीच महत्वाचं नाही. ओके, किंवा रेग्युलरच आहे ते लक्षातच ठेवायची गरज नाही. सो अशी प्रतवारी करतं, प्रॉपर मेमरीचं कन्सॉलिडेशन करतं, जपून ठेवतं, की जे महत्वाचं आहे ते जपून ठेवतं आणि जे कामाचं नाही आहे ते निग्लेक्ट करतं. ही सगळी प्रतवारी होते डीप स्लीपमध्ये. यावेळेस मग आपल्याला काही आवाज आला, कोणी आवाज दिला, काहीही ऐकू येत नाही. ओके, कुंभकर्णाची झोप. आता पुढे जाऊ. सर्केडियन रिदम. आता कधी कधी बघा, तुम्ही जर म्हणले की मला सकाळी 5 वाजता उठायचं होतं, काय माहिती का, टू युअर सरप्राईज आपल्याला सकाळी सरप्राईज होतं, डॉट 5 वाजता, शार्प 5 वाजता जाग येते. गजर लावलेला नसतो, काहीही लावलेलं नसतं. कधी कधी गजर लावलेला असतो 5चा, 5ला 5 मिनिटं कमी असताना जाग येते. आता आपल्या नेमकं शरीराला कळतं कसं? आपल्या मेंदूमध्ये घड्याळ आहे. ओके, ते लक्षात ठेवता आता किती वाजले आहेत आणि त्याच्यानुसार ते चालतं. भरपूर हुशार आहे, एवढे वर्ष ते घड्याळाचा काटा शिकलंय बघा आतमध्ये, की नेमकं किती वाजता, किती कोणत्या वेळेस. सो आपल्या आतलं जे सायकल आहे किंवा घड्याळ आहे त्याला काय बोलतात? सर्केडियन रिदम. हे काय करतं? 24 आवर्स मध्ये वेकअप आणि स्लीप सायकलला मॉनिटर करतं. दिवसा जागायचंय आणि रात्री झोपायचंय हे त्याला माहिती असतं. मग त्यावेळेस ते ट्रिगर करायला सुरुवात करतं. दिवसा जागलंच पाहिजे बाबा आणि रात्री झोपलं पाहिजे. मग रात्र जर झाली तर ऑटोमॅटिक आपल्याला आळस यायला सुरुवात होते आणि झोपेला सुरुवात होते. बघू आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बघा. जेव्हापासून आपला काइंड ऑफ जन्म झाला, आत्ताचा नाही म्हणजे मानव जातीचा, लाखो वर्षांपूर्वी, तेव्हापासून दिवसा आपण निशाचर नाही, आपण रात्री काम करणं आपल्याला रात्री दिसतच नाही ऍक्च्युली. ओके, दिसतं कामापुरतं दिसतं. पूर्ण असं रात्रीचे जे मांजर वगैरे असते ना, मांजराचं कसं डोळ्याचं मोठा होतो बघा रात्री. मी जर बघितलं त्याचं बुबुळ तर रात्री मोठं होतं, त्याचं लेन्स वाढते, रात्रीचं त्याला प्रॉपर दिसतं, कारण तो निशाचर प्राणी आहे, रात्री शिकार करणारा प्राणी. मांजर झालं किंवा कुत्रा झाला, कुत्र्याला लांबचं दिसतं, किंवा जे काही मांसाहारी प्राणी आहेत, ओके, सिंह, वाघ वगैरे, साप वगैरे. ओके, सापाचं पण तसं असतं, डोळे मांजरासारखे असतात बघा. आपलं तसं नाहीये, आपले बुबुळे असे उभे नाही आहेत, गोल आहेत. गोल बुबुळांवाले रात्री झोपतात. ओके, त्यांना रात्री जास्त दिसत नाही. गाय वगैरे जे प्राणी आहेत त्यांना रात्री नाही दिसत. ओके, जे व्हेजिटेरियन प्राणी आहेत शक्यतो दिवसा कामं करतात आणि रात्री झोपतात, आणि जे मांसाहारी आहेत, ओके, ते झोपलेल्या प्राण्यांना खातात रात्री जाऊन. म्हणजे त्यांचं म्हणजे निसर्गानं बनवलेला खेळ आहे बघा. जे रात्री झोपतात ते दिवसा जागतात, आणि जे दिवसा झोपतात ते रात्री शिकार करतात त्यांचीच, जे रात्री झोपलेले आहे त्यांची. ओके, पण त्याच्यात जाणार नाहीये. सो इन्फ्लुएन्सेस आवर सर्केडियन रिदम. काय? लाईट आणि डार्कनेस. म्हणजे पहिल्यापासून आपल्या शरीराला सवय झाली की दिवसा जागायचं आणि रात्री झोपायचं. डार्कनेस जर असेल तर लगेच आपल्या शरीराला ट्रिगर होतो आपल्या मेंदूमध्ये की आपण झोपलं पाहिजे रात्री. ओके, पुढे आपण डिटेलमध्ये बघू. आता हार्मोन्स ते कसं होतं बघा. हार्मोन्स हे लय महत्वाचं आहे. मेलिटोनिन, ओके, पायनियल ग्लँड असते. कुठे असते माहिती? पायनियल ग्लँड आपला जर हे ना याच्या इथे मागे, इथे वरती, इथे इथे मध्ये सेंटरला, याच्या मध्ये इथे हे जे माथा जो भोवरा असतो तर भोवऱ्याच्या थोडंसं खाली सेंटरला. त्याच्यामुळं जर लवकर ते काय करतं पायनियल ग्लँड माहितीये, मेलिटोनिन जर डार्कनेस झालं तर त्याला लगेच सांगितलं ना तुम्हाला, हा लाखो वर्षापासून त्याला काय ट्रिगर जात गेलंय. डार्कनेस झालं तर काय करायचं? मेलिटोनिन रिलीज करायचं. मेलिटोनिन काय? भुलीचं इंजेक्शन आहे. ओके, भूल पडते आपल्याला, लगेच झोप येते. ते मेलिटोनिन करतं, हार्मोन आहे. राईज इन द इव्हिनिंग. इव्हिनिंगला मग ते वाढतं, त्याचे प्रमाण जर वाढत गेलं, भुलीचं प्रमाण वाढत गेलं तर आपल्याला झोपायला सुरुवात होते. फॉल इन द मॉर्निंग. मॉर्निंग झाली का ते लगेच कमी होतं. दिवसा झोपायचं नाहीये, आपण निशाचर नाहीये. ओके, आता सगळ्यात महत्वाचं आहे बघा हा पॉइंट. ज्याला झोप येत नसेल त्यांनी इथं कॉन्सन्ट्रेट करायचं नाहीये. आपण बोलतो कसं मेडिटेशन करा, हे करा, ते करा म्हणजे झोप येईल, तसं नाही. कॉन्सन्ट्रेट इकडे करायचंय. वरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर पटकन झोप येईल. ओके, भोवऱ्याच्या खाली, इथे समोर नाही. समोर कॉन्सन्ट्रेशन फोकस साठी. फोकस अर्जुनाचा डोळा, माशाचा डोळा, सॉरी अर्जुनाचा. सो फोकस साठी हे पूर्ण फ्रंटल कॉर्टेक्स आहे. ओके, थोडंसं लक्षात घ्या.
कॉर्टिझॉल आणखी एक हार्मोन आहे कॉर्टिझॉल. ते काय करतं, स्ट्रेस हार्मोन आहे बघा. हे लय महत्वाचं आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी, आपल्याला राग काय येतो वगैरे. आता काही धोका जर असेल तर आपल्याला स्ट्रेस वगैरे, स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो कॉर्टिझॉल. दारू पिल्यावर पण रिलीज होतं, तो दारूचा व्हिडिओ बघा. कॉर्टिझॉल रिलीज होतं. कॉर्टिझॉल रिलीज झाल्यानंतर काय होतं, लगेच आपल्याला काय अलर्टनेस येतो. कॉर्टिझॉल अलर्टनेस तयार करतो, झोप येत नाही बघा. म्हणजे हे जर आपल्याला भूल टाकतंय मेलेटोनिन, तर कॉर्टिझॉल काय उठवतंय, जाग करतंय. काय होतंय, ते पीक्स इन द मॉर्निंग झाली, सकाळ झाली का लगेच वाढतंय ते कॉर्टिझॉलची लेवल. ते मेंदूचं जे सायकल आहे ना, सायकल, त्याला कळतंय बघा कधी वाढवायची त्याची लेवल. सकाळ झाली, तुम्ही म्हटले ना 5 वाजता उठायचं, 5 वाजले का लगेच कॉर्टिझॉलची लेवल वाढते. लेवल वाढले की लगेच उठला, जागा झाला, ऑटोमॅटिक. कोणीही जागा करत नाही, शरीर स्वतः जागा करतं, मेंदू. मॉर्निंग मध्ये आणि डिक्रीजेस थ्रू आउट द डे. जसं 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 दिवस मावळत जाईल, संध्याकाळी हळूहळू हळूहळू ते डिक्रीज होतं. का, भुलीचं इंजेक्शन आलं पाहिजे ना संध्याकाळी, नाही तर झोपणार कसं. हे जर कमी झालं नाही तर हे कसं वाढणार. ओके, इंटर रिलेटेड आहे. आता लक्षात आलं, आपल्या डोक्यात केमिकल लोचा चालतो ते झोपेसाठी सगळा खेळ, हे असं चालतो ते. आता थोडंसं पुढे जाऊ आपण. व्हाय वी डोंट गेट स्लीप. आता पहिला प्रश्न आहे की ज्यांना झोप लागत नाही. हा प्रश्न मोठा आहे, बऱ्याच जणांना झोप लागत नाही. कारण आता बरेच उद्योग आलेत ना, बघू आपण त्या उद्योगाने काय होतात. स्ट्रेस अँड एन्झायटी, रेसिंग थॉट्स. स्ट्रेस असेल, जाम स्ट्रेस आहे बाबा, कामाचा स्ट्रेस आहे, याचा स्ट्रेस आहे, रिलेशनशिप मध्ये स्ट्रेस आहे, हा मला ओरडला, त्यांनी मला हे केलं. अरे सोडा, लोकांना तर आजकाल ते इलेक्शनचे पण स्ट्रेस आहेत, कोण निवडून येईल. जसं काही याच्या घरात येऊन कामच करणार तो निवडून येणारा, तसं काही नसतंय बाबा. स्वतःचं जीवन स्वतःलाच करायचं असते. शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. तो येईल मसिया, तो येईल आणि माझं बरं करेल, तसं काही नाहीये. हा तुमचा हात आणि हे तुमचं कपाळ एवढंच जोडलेलं आहे, बाकी काही नाही. बाकीचं बाहेरचं काही जोडलेलं नाहीये. थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यामुळे कशाची काळजी करत बसू नका, कशाचाही स्ट्रेस घेत बसू नका. सोडा ना, काय स्ट्रेस घेऊन होणार. थोडंसं आत बघण्याचा प्रयत्न करा बाहेर बघण्यापेक्षा. नेमकं आपलं चाललं काय. बोललो ना तुम्हाला, वरतून बघा, थोडासा हेलिकॉप्टर व्ह्यू घ्या की आपण नेमकं प्रॉडक्ट काय, आपलं काय चाललंय नेमकं. बाहेरच्यांचं उद्योग, हे बघा आपला काय झालंय माहितीये का, त्याने काय होतं, आपला अहंकार पुरवळला जातो. समोरच्याला जर खाली दाखवलं ना, मी किती मोठा, हे होतं, ऑटोमॅटिक होतं. आणि हे वर्षानुवर्ष प्रोग्रामिंग चाललंय आपलं. या प्रोग्रामिंग मधून थोडंसं बाहेर या. एन्झायटी, त्याच्यामुळे काय होतं माहिती का, रेसिंग थॉट्स, फटफट 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 आपल्या मनात आहे ना विचार येत जातात. पटपट जर विचार येत आले तर कशी झोप लागणार आहे आपल्याला. नाही, मेंदूला काय जाणार आहे, बाबा रे बाबा, आता ते भुलीचं इंजेक्शन देऊ नको, मेलेटोनिन रिलीज करू नको, कारण कामात आहे आम्ही, भरपूर थॉट्स चालले, विचार चालू आहे जोरात. मग मेंदूला जर ट्रिगरच गेला नाही की आराम करायचा आहे, तर ते भुलीचं इंजेक्शन येणारच नाही, आराम होणार नाही तुमचा. आता बरं ठीक आहे, पुढे बघू आपण. सायकोलॉजिकल इफेक्ट, फिजिओलॉजिकल इफेक्ट, फाईट ऑर फ्लाईट, फिजिओलॉजिकल. आता ज्या वेळेस बघा, काही लाख वर्षापूर्वी जाऊ, वाघाची डरकाळी ऐकू आली, झोप येणार आहे. जंगलात आहे तुम्ही एकटे समजा आणि वाघाची डरकाळी ऐकू आली, झोप येणार आहे नाही. त्यावेळेस आपलं शरीर फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये जाणार आहे. फ्लाईट म्हणजे पळून जाणे, फाईट म्हणजे मारामारी करणे किंवा लढणे. कारण आपल्याला स्वतःचे वाचलो तर झोपणार आहे ना, झोपलो तर गेलो. सो झोप येत नाही अशा वेळेस. ओके, वाघाची डरकाळी ऐकली, काही जर झालं समजा रात्री, एखादा जर मोठं काही हे झालं, स्फोट वगैरे झाला, आपल्याला लवकर झोप येत नाही बघा. त्यावेळेस काय होतं, फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये जातं. हे रिस्पॉन्स अगोदर पण बघितलं आपण. ओके, ॲड्रेनल रश होतो, मेलेटोनियन म्हणजे आपली बॉडी तयार होते फाईटसाठी. ओके, मला सांगितलं काय काय होतं ते, कशी एनर्जी मिळते, आपला हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतो, फाईट करण्यासाठी ताकद येते किंवा फ्लाईट पळण्यासाठी ताकद येते. हे जर झालं फिजिओलॉजिकल, बाहेरच्या कंडिशनमुळे, आवाज आला काही, बॉम्बस्फोट झाला काही, किंवा ऍक्सिडेंट झाला, काहीही झालं तर ज्याने आपल्याला फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स येणार आहे, लढायचं किंवा पळायचंय, ओके, त्यावेळेस तुम्हाला झोप येणार नाही. त्यावेळेस ते भुलीचं इंजेक्शन येणारच नाही. उलट काय होईल, कॉर्टिझॉल रिलीज होईल. कॉर्टिझॉल म्हणजे जागा राह, नाही तर मरशील,
तो वाघाची डरकळी ऐकू आली जाशील फुकटच. ओके, त्याच्यामुळे झोप येत नाही बघा. आता दुसरं काय आहे, पुअर स्लीप एन्व्हायरमेंट. स्पेलिंग चुकलंय थोडं, पुअर स्लीप एन्व्हायरमेंट. आता काय होतं माहिती का, भरपूर एकदम लखलखीत एकदम लाईट लावला, तुम्हाला सांगितलं लाईट म्हणजे दिवसाचा उजेड झाला तर कॉर्टिझॉल रिलीज करतोय मेंदू. त्याला वाटतं आता सूर्य उगवला. तसं कोंबडा रात्रीच्या एका दिवशी जर मोठा लाईट आला तर कोंबडा पॉकॉक करायला लागतो. तसं होते आपल्या डोक्यात पण. तर एकदम जास्त लाईट असेल पार्टीसारखी एकदम डिच्चाक किंवा टीव्ही बघत असेल, टीव्हीचा एकदम जोरात लाईट असेल, थिएटरमध्ये असेल, लाईटमध्ये कधीच आपलं ते भुलीचं इंजेक्शन येणार नाही. कॉर्टिझॉल रिलीज होईल, उलट वेकअप तुम्हाला काय ठेवेल, जाग ठेवेल. ओके, सो त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट जाम महत्वाचं आहे. आवाज जर येत असेल, तुम्हाला सांगितलं फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स होतो आवाज झाला तर लाईट असेल ब्लू लाईट, तर आपलं ब्लू लाईटनी काय होतं, कॉर्टिसॉल रिलीज होतो, झोप येणार नाही बघा, तुम्हाला लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अंधार, दिवस मावळला पाहिजे. दिवस जर मावळला तरच मेंदू ट्रिगर करतो की बाबा मेलेटोनिन रिलीज करा, भुलीचं इंजेक्शन द्या म्हणजे झोप येईल. नो कम्फर्ट, झोपायला गेला आणि जर खालून टोचत असेल काटे, कशी झोप येणार आहे, गेली झोप, लगेच उडते झोप. त्यामुळे कम्फर्ट थोडासा गरजेचा आहे. आरामदायी जागा पाहिजे. ओके, टोचणारी जागा असेल तर झोप येणार नाही, त्यामुळे कम्फर्ट बघा. लाईफस्टाईल फॅक्टर्स, तुमचं जे दैनंदिन जीवन आहे, दिवसभर तुम्ही काय करता त्याला बोलतात लाईफस्टाईल. कशी लाईफस्टाईल आहे त्याच्यावर आहे. कॅफिन अँड अल्कोहोल, दर तासाला जर कॉफी, दर तासाला जर चहा. कॅफिन म्हणजे फक्त कॉफीमध्ये नसतं, अल्कोहोलमध्ये असतं, चहामध्ये असतं. सोडा प्यायचं तर सोडाच बाबा, तिला डेंजर आहे सोडा. बघितलंय मी, एक बनवलंय तुम्हाला ड्रिंकसाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. किंवा ड्रिंक्स, कुठलेही ड्रिंक्स, थम्सअप, कोका कोला, जे काय आहेत कोल्ड ड्रिंक्स, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय असतं, कॅफिन. काय माहितीये का टाकतात हे कॅफिन त्याच्यामध्ये? कॅफिन काय करतं माहितीये का, कॉर्टिझॉल रिलीज करतं. कॉर्टिझॉल रिलीज केलं की लगेच फ्रेश. म्हणजे कॉर्टिझॉल रिलीज झाल्यानंतर आपल्याला झोप येत नाही, कंटाळा येत नाही. त्याच्यामुळे जर आळस आला ना, हे चहा टाक रे, चहा पिल्यानंतर कॉर्टिझॉल रिलीज होतं मेंदूमध्ये. कॉर्टिझॉल रिलीज झालं की झोप येत नाही. बघा कसं सायंटिफिक कारण आहे. कॅफिन, हे कॅफिन काम करतंय. किंवा कॉफी पिली, सोडा पिला, लगेच झटका बसतोय थोडासा. ड्रिंक्स बाकीचे जे काय आहे ते कॅफिन टाकतात कोका कोलामध्ये, सोडामध्ये, तुम्हाला झोप येऊन देत नाही. त्याच्यामुळे काय होतं, फ्रेश. ओके, लगेच थंडर, टेस्ट द थंडर. ओके, थंडर म्हणजे झटका म्हणजे काय, कॉर्टिझॉल रिलीज होतंय, झोप येऊ देणार नाही ते. ओके, सकाळी जे रिलीज होतंय दिवसभर काम करण्यासाठी, त्याला बोलतात कॉर्टिझॉल. ओके, या गोष्टींचा ठीक आहे प्रमाणात पिलं तर काय होत नाही. 2 चहा मी सांगितलं तुम्हाला, सकाळ संध्याकाळ चहाची लत सोडाच रे, सकाळ संध्याकाळ पण नाही, पण 2 दिवसातून जर घेतले तर ठीक आहे. ओके, समजा जर काही महत्वाचं काम असेल तर चहा घेतला, साखर नका टाकू, फक्त विदाऊट साखर प्या, जसं इंग्रज पितात ते. ओके, काळा ब्लॅक टी, बघा तुमच्या याच्यावर आहे. 2 घेतले तर ठीक आहे दिवसातून. ओव्हरडोस जर झाला कुठल्याही गोष्टीचा ओव्हरडोस, तर काय होतं माहिती का, जास्त जर पिलं, अल्कोहोल सुद्धा, दारू जास्त जर पिली तर काय माहिती, ते ऑलरेडी शरीरामध्ये बऱ्याच अवयवांचा कार्यक्रम करताय. आता मेंदू काय माहिती का, बऱ्याच अवयवांचा जर कार्यक्रम केला तर मेंदू झोप येऊ देणार नाही लवकर. ओके, त्याला लक्ष द्यावं लागेल, बाबा नेमकं चाललंय काय आतमध्ये, जागा राहावं लागेल त्याला. त्याच्यामुळे झोप आहे ना प्रॉपर होत नाही. तर त्याचे फंक्शन सोडून आहे ना, ते आपलं अल्कोहोल कसं बाहेर काढायचं, ते कॅफिन आहे. कॅफिन म्हणजे जास्त कॉर्टिझॉल लेवल झाली शरीरातली, मग मेलेटोनिन रिलीज होणार नाही, झोपेचं जे आहे आपल्या भुलीचं रिलीज होणार नाही. सो बघा कसं चालतंय. त्याच्यामुळे ओव्हरडोस करू नका कुठल्याही गोष्टीचा. रेग्युलर स्लीप शेड्यूल ठेवा. तुमचं जे सर्केडियन रिदम आहे ना, म्हणजे जे क्लॉक आहे ना डोक्यातलं घड्याळ, त्याचा रिदम प्रॉपर ठेवा. 10 वाजले तर झोपायला जा, सकाळी 4:30-5 वाजले तर उठा 5 वाजता. हे प्रॉपर दररोजची सायकल 30 ठेवा ना, काय फरक पडतोय. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला कधी आधी मध्ये झोप येणार नाही. ओके, नाही तर काही झालं लगेच झोप येते. काम करायला गेलं का आळस येतो. सो ते होणार नाही. तुमचे दिवसाची कामं प्रॉपर होतील आणि रात्रीची कामं पण प्रॉपर होतील. झोपायचे प्रॉपर झोप लागेल, डीप स्लीप, खार झोप.
ती पण चांगली लागेल. त्याच्यामुळे काय प्रॉपर आपलं जे रिकव्हरी होईल मेमरीचं प्रॉपर खाण्यामध्ये टाकलं म्हणजे विसरणार नाही. झोप एवढी महत्वाची, झोप जर घेतली नाही तर आपल्याला आठवत नाही बघा. एवढं काय भरलंय आपण कचरा, जर तो प्रॉपर ऑर्गनाईज केला नाही, प्रॉपर जर ठेवला गेला नाही झोप, दुसऱ्या दिवशी आठवणार नाही तुम्हाला. भरपूर महत्वाची झोप शरीरासाठी आणि मेंदूसाठी दोन्हीसाठी. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ब्लू लाईट लय महत्वाचं आहे आणि एंगेजिंग कॉन्टेंट. ब्लू लाईट काय करतो, कॉर्टिझॉल रिलीज करतो. म्हणजे सकाळ झाली की कॉर्टिझॉल लेवल हाय जाते, तुम्हाला सांगितलं. तो ब्लू लाईट आहे ना निळा, तो जाम बेकार आहे डोळ्यांसाठी. म्हणजे झोप येत नाही त्याने, कॉर्टिझॉल रिलीज होतो. त्याच्यानंतर एंगेजिंग कंटेंट आहे बघा, हे लय महत्वाचं आहे एंगेजिंग कंटेंट. ओके, आपलं काय होतं माहिती का, आपण फक्त मूवी बघत नाही, त्या मूवीचा जो हिरो आहे त्याच्या अंगात घुसतो, मार मार मार, ठेच द्यायला सांगला विलनला. सो याच्यामुळे काय होतं माहिती का, आपल्या मेंदूला ऍक्च्युली कळत नाही की आपण त्या गोष्टी करतोय का तो हिरो करतोय. आपण त्या हिरोच्या डायरेक्ट भूमिकेत जातो आणि त्या गोष्टी करायला लागतो. त्याच्यामुळे काय होतं, आतमध्ये आपल्या सगळ्या केमिकल लोचा होतं बघा. कॉर्टिझॉल चांगलं तत्पर राहतं मारायला, विलनला मारायचंय ना, झोपायचं थोडीच आहे. त्याच्यामुळे कॉर्टिझॉल प्रॉपर रिलीज होतं, तुम्हाला झोप येऊन देणार नाही बघा. तेच कारण आहे, सिक्सर मार मार, सिक्स मार, IPL चालू आहे, तुम्हाला कधीच झोप येणार नाही का. एकदम टॉप लेवलला ठेवणार कॉर्टिझॉल लेवल तुम्हाला एकदम, कारण तुम्ही स्वतः करता ना आतमध्ये जाऊन. पण एवढं म्हणजे मेंदूला ऍक्च्युली कळत नाही, आपण खरोखर करतो. मूवीज मध्ये आपण स्वतः जिंदगी जगतो बघा त्या हिरोची, थोडंसं लक्षात घ्या. किंवा क्रिकेटमध्ये पण विराट कोहलीने सिक्सर मारला किंवा धोनीने कॅच घेतला तर आपल्याला वाटतं आपणच केलंय, आणि एकदम आपल्या पूर्ण सगळं बॉडी रिस्पॉन्स करते, केमिकल रिलीज होतात. अशा वेळेस झोप येणार नाही. हा, त्याच्या विरुद्ध पुस्तक आलं, अरे रे रे, हे काय कामाचं नाही, आपल्याला कळत नाही, हे काळच आला, जाऊ दे, हे काय महत्वाचं नाही. त्यावेळेस कॉर्टिझॉल रिलीज नाही होत. त्यावेळेस आपण काय देतो संदेश डोक्याला, मेलेटोनिन, भुलीचं इंजेक्शन आणा बाबा. ओके, कारण आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इकडं मागेच होतं थोडंसं. पायनियल ग्लँडला आपण बोलतो की बाबा मेलेटोनिन रिलीज कर, इथे यायला पाहिजे. ज्या वेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन इथे येईल ना फ्रंटल कॉर्टेक्सला वाचण्यासाठी, त्यावेळेस झोप येणार नाही बघा तुम्हाला. कारण मेंदूला माहिती असतंय की काय महत्वाचं आहे, महत्वाचं पार्ट काय आहे, त्याचं डिसिजन घेण्याचं काम हे करतं बघा तुमचा तिसरा डोळा. म्हणजे लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन लेवल जर हाय असेल तुमची, एकदम फोकस असेल, तर झोप नाहीये. सो फोकस करणं गरजेचं आहे. अगोदर फोकसचा प्रयत्न करा, क्युरिओसिटी वाढवा. मेंदूला काय, तुम्हाला किती वेळा सांगितलं मी की आवर माइंड सिक्स नॉवेल्टी. मेंदूला नवीन नवीन गोष्टी लागतात. सो नवीन नवीन गोष्टी शोधा की नवीन काय शिकणार आहे. जास्त पूर्ण बुक वाचायच्या मागे लागू नका, 2च पुस्तकं पानं वाचा आणि त्या 2 पानात नेमकं काय भेटणार आहे आपल्याला, त्या अगोदर क्युरिओसिटी. जर क्युरिओसिटी तुम्ही जनरेट केली तर झोप येणार नाही तुम्हाला. कारण मेंदूला काय, पुढचं काय, तो जो मेलेटोनिन आहे ते रिलीज करू देणार नाही. मेंदू हुशार असतो, इथून एकदम सेंटरला कॉन्सन्ट्रेशन करेल. तेच जर तुम्ही म्हटले ना, वैताग आला, काय रोज रोज सांगताय अभ्यास करायला, काय आणि काय कोणाचं भलं, म्हणजे एवढा शहाणा आहे आपला मेंदू, 1000 कारणं शोधून आली. आणि कोणाचं भलं झालंय अभ्यास करून, कोणाचं भलं, आणि कोण वाचतंय, आता बाद झालं, नोकरी लागली किंवा शेतातलं काम आहे, आपलं पोट भरतंय, पोटा बाद झालं, कशाला त्रास घेतो. स्वतःला त्रास होऊ देत नाही बघा मेंदू. त्याचं डेव्हिल माइंड आहे, तुम्हाला सांगितलं, मन जाम अवघड आहे त्याचं. सो त्याच्यामुळं बघा, तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे ना, शक्यतो 1 तास अगोदर, झोपायच्या अगोदर 1 तास बंद करा. बघू पुढे आपण. त्यानंतर मेडिकल कंडिशन्स आहे बघा, काही जर आतमध्ये मेलेटोनिनच रिलीज होणार नाही असं जर प्रॉब्लेम झाला तुमच्या मेंदूमध्ये किंवा शरीरामध्ये काही, तर ते मेडिकल कंडिशन्स आहेत, आजारी आहेत तुम्ही, त्याला झोप जर येत नसेल तर तो शेवटचं कारण आहे. आता पुढे जाऊ आपण थोडा. हाऊ टू गेट बेटर स्लीप. आता महत्वाचं आहे. तुम्ही विचारणार, सर आता एवढं सगळं सांगितलं, याच्यामुळे झोप येत नाही, तर झोप यावी म्हणून काय करावं, हे करावं. काय करावं, एस्टॅब्लिश रुटीन. अरे रोजची झोपेची वेळ फिक्स करा. नाही तर काहीही चाललंय आपल्या जीवनात, आपल्याच कंट्रोल नाहीये. कधीही झोपतंय, कधीही उठतंय, कधीही काही करतंय. आणि नेमकं माणसाचं जीवन आहे, थोडंसं कंट्रोल करा, रेग्युलेट करा. थोडासा कंट्रोल आणा आपल्या स्वतःवर. तेवढं तरी करू शकतो आपण. दुसऱ्यावर कधीच कंट्रोल आणू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि अख्खी जिंदगी आपण दुसऱ्यावर कंट्रोल करण्यातच घालवतो.
आउटर नाहीये, वर्ड बाहेर नाही तुमचं जग, तुमचं जग आत आहे, लक्षात घ्या थोडस, इथे. ओके, सो झोप जर येत नसेल तर हे बघा, औषध वापरा, बुक वाचा 2 पानं, ऑटोमॅटिक झोप येईल. बघा काय महत्वाचं औषध दिलंय तुम्हाला मी. बुक वाचा, झोप येईल. म्युझिक शांत, एकदम स्मूथिंग असं म्युझिक, दाड नाही, दाडदाडने आपण जागे होऊ. ओके, असं वाटेल जसं म्हणजे वाघाची डरकाळी ऐकली तसं नाही. शांत सुदिंग म्युझिक, सितार वादन लावा आणि झोप येईल आरामात. वाम बाथ, गरम पाण्याने आंघोळ करा झोपायच्या अगोदर, झोप येईल बघा, शांत झोप येईल. इंड्युसिंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय, झोप येईल असं पूरक वातावरण, त्याला बोलतात इंड्युसिंग एन्व्हायरमेंट. कूल, थंड वातावरण पाहिजे झोपेसाठी. ओके, मोकार गरम होतोय, घामाचा टपटप चाललाय, झोप येणार आहे का, फुसफुस. कारण बॉडीचं काय चालू असतंय त्यावेळेस स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करायचं असतंय, त्यावेळेस झोप येणार नाही शक्यतो. ओके, नंतर डार्क, सांगितलं तुम्हाला, दिवसा काय कॉर्टिझॉल रिलीज करतं, कारण त्याला वाटतं सूर्य बाहेर आला, आता सूर्य आल्यावर आपलं काम काय आहे, कामावर जाणं आहे, झोपणं नाहीये, सूर्य खाली गेल्यानंतरच झोपायचं आहे आपल्याला. म्हणून डार्कनेस बघा, रूम मध्ये लाईट लावून ठेवू नका, लाईट मध्ये झोपू नका, डार्क करा. ओके, अंधार करा, त्यावेळेस झोप येईल. आणि शांत पाहिजे वातावरण, वाघाचे डरकडे सगळे ढाडाम धुडम जर आवाज आला तर झोप येणार नाही. त्याच्यामुळे वातावरण बघा झोपेचं काय, शांत पाहिजे. हे जे 5 स्टार हॉटेल आहेत ना, सांगतो तुम्हाला एक, तिथे लिहिलेलं असतं, इफ यू डोंट गेट क्वाइट स्लीप गेट 100% रिफंड. म्हणजे एवढं साऊंड प्रूफ बनवलेलं आणि एवढं डार्क बनवलेली असते रूम, डबल पडदे असतात आणि एकदम साऊंड प्रूफ असतात, बाहेरचा एवढा सुद्धा आवाज येतो. त्याच्यामुळे ते काय बोलतात, जर शांत झोप जर लागली नाही तर पैसे परत घेऊन जा, असे असतात 5 स्टार हॉटेलमध्ये. बघा तुम्ही ऑब्झर्व करा. लिमिट स्क्रीन टाइम, हे मोबाईल थोडासा 1 तास अगोदर, झोपायच्या अगोदर बंद करा. कारण काय होतं, ब्लू लाईट जातो डोळ्यामध्ये. आता एखाद्याला एकदमच महत्वाचं काम करतोय, अति महत्वाचं, तर त्याला पण थोडासा पर्याय, पुढचा पर्याय शक्यतो बघूच ना 1 तास अगोदर. जर बघायचंच असेल तर नाईट मोड ऑन करा. ओके, ते काय करतं, मग येलो लाईट चालू करतं, ब्लू लाईट कमी करतं. नाईट मोड जर ऑन झाला तर येलो लाईटनी मग हळूहळू आपल्याला काय, आपल्या मेंदूला संदेश जातो, कॉर्टिझॉल रिलीज होत नाही, त्यावेळेस मग मेलेटोनिनकडे आपण स्विच होतो. त्याच्यामुळे बघा, नाईट मोड ऑन करा रात्री शक्यतो. ऑटोमॅटिक नाईट मोड आणि डे मोडचे पण फंक्शन आहेत, थोडंसं सेटिंग मध्ये जाऊन चेक करा. शक्यतो मोबाईलचं थोडंसं येड कमी करा, बघा जमतंय का. काय पिताय, वॉच व्हॉट यू ईट, कॅफिन, हर्बल टी प्या, म्हणजे थोडंसं शांत वाटेल झोपायच्या अगोदर. वॉर्म मिल्क, तुम्हाला अगोदरच सांगितलं, दूध पिण्याची योग्य वेळ झोपेच्या अगोदर. ओके, आपल्या म्हणजे सांगत आलेत आपल्याला आई वडील, अरे झोपेच्या अगोदर दूध पी 1 ग्लास मस्त, आणि झोप लागते चांगली. एक्सरसाइज रेग्युलरली, जर रेग्युलरली व्यायाम केला तर शरीर थकेल, शरीर थकलं तर त्याला रिकव्हरी लागेल. ओके, व्यायाम जर केला तर समजा उचलले वजन तर आपले मसल टेअर होतात बघा, तुटतात आतली मसल तुटले तर त्यांना परत भरून काढायचं असतं, पण ताकदवान मसल येतात. सांगितलं तुम्हाला मसल कसे बिल्ड होतात. सो ते भरून काढण्यासाठी मग काय, आपलं मेंदू म्हणतो, अरे आराम करा, आता रिपेअरिंग करायची आहे रात्री. ओके, ओव्हरऑलिंग करायची आहे बॉडीची. त्याच्यामुळे शक्यतो थकवा शरीराला, एवढं थकवा. ओके, यू शुड नॉट स्लीप, यू शुड डाय. ओके, आपण म्हणजे असे मेल्यासारखी झोप लागली पाहिजे, एवढा थकवा शरीराला. ओके, त्याच्यामुळे व्यायाम करणं भरपूर गरजेचं आहे बघा, मी हेच सांगत आलोय कायम. संध्याकाळी योगा करायचा प्रयत्न करा, स्ट्रेचिंग वगैरे करा. स्ट्रेचिंग जर झाली प्रॉपर तर चांगली झोप लागते संध्याकाळी. मॅनेज स्ट्रेस, आता स्ट्रेसने काय होतं तुम्हाला सांगितलं. ओके, ॲड्रेनलिन, कॉर्टिझॉल हे रिलीज होतं. ओके, फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्ससाठी असतं, पळण्यासाठी किंवा मारामारी करण्यासाठी. त्याच्यासाठी काय करायचं मग, डीप ब्रिदिंग, हळू श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास घ्या, हळू सोडा. सो डीप ब्रिदिंग करा, मेडिटेशन करा. मेडिटेशन मध्ये आणखी एक तुम्हाला टिप देतो बघा, मेडिटेशन मध्ये इकडे कॉन्सन्ट्रेट करू ना, इकडे कॉन्सन्ट्रेट फोकससाठी इकडे करा की मला आता झोप लागणार. हे मेडिटेशन वेगळं आहे झोपेसाठीचं मेडिटेशन. इकडे जर कॉन्सन्ट्रेशन केलं, हा जो आपला भोवरा आहे त्याच्या थोडंसं खाली, तिथेच आपली पायनियल ग्लँड आहे बघा, जी मेलेटोनियन सोडते, म्हणजे भुलीचं इंजेक्शन देते. तिकडे जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तिला वाटतं, हा आपल्याला संदेश आला, सोडा मेलेटोनियन.
इंजेक्शन द्या. काय आहे माहिती का, स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी एक लय महत्वाचं आहे, राईट डाऊन युअर वरीज. ज्या काही चिंता आहेत ना, कोण निवडून येईल, नेमकं काय होईल उद्या माझं, आता हे असंच झालं तर, अरे हा कोण माणूस आहे, तो कोण माणूस आहे, अरे काय किती चिंता, लिहून काढा सगळ्या चिंता. चांगल्या मस्त लिहून काढल्या का त्या खोडा आणि ते पान फाडा आणि झोपा चुपचाप. काही होत नाही चिंता. उद्याचा सूर्य उगवणारच आहे आणि उद्याच्या दिवशी उद्याचं बघू. आत्ता सध्या त्या चिंता लिहा आणि फाडा त्याला. ओके, खोडून चांगल्या, म्हणजे तुम्हाला झोप लागेल. म्हणजे मेंदूला संदेश जातो का बाबा चिंता करू नको, काही गरज उपयोग नाही, चिंता करायचं गरज नाही. आता हे सगळं एवढं करून जर झोप नसेल येत तर काय खरं नाही बाबा तुमचं. असं नाहीये. मग कुठं जा माहिती का, प्रोफेशनलकडे जा, डॉक्टरकडे जा. काहीतरी खराबी आहे तुमच्या बॉडीमध्ये. ओके, बघा जमतंय का, थोडंसं वेळेवर झोप घ्या. झोप भरपूर महत्वाची आहे आपल्या बॉडीच्या रिकव्हरीसाठी आणि मेंदूच्या मेमरी प्रॉपर स्टोअर करण्यासाठी किंवा रिकव्हरीसाठी. झोप जर प्रॉपर लागली तर दुसऱ्या दिवशी स्ट्रेसमध्ये जाणार नाही येतात, कामं व्यवस्थित होणार आहे, आनंदात होणार आहे. आनंदी जीवनाचं हे सूत्र आहे बघा, झोप व्यवस्थित लागणं. तर ह्या सगळ्या काळजी घ्या, हळूहळू होईल. बघा मी एवढे सगळं सांगितलं आणि एकाच दिवसात सगळं खाऊ नका. ओके, लाडू मोठा असेल तर एकदाच तोंडात घालू नका अडकलमध्येच, म्हणजे जी झोप लागायची ती झोप ओढून जाईल. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू या गोष्टीचा अवलंब करा. तुमचं झोपेचं पॅटर्न व्यवस्थित होईल. सर्केडियन रिदम जे क्लॉक आहे सायकल ती प्रॉपर सेट होईल, तुम्हाला योग्य झोप लागेल. बघा जमताय का, आनंदी रहा, फिट रहा. ओके, नमस्कार.